या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हिंदू धर्मात नवरात्र उत्सव हा अत्यंत पवित्र मानला जातो। देवीचे उपासक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांचे पूजन केले जाते। या काळात अनेक भाविक उपवास करतात। नवरात्रीचा पहिला दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र 2025 च्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि घटस्थापना शुभविधी जाणून घेणार आहोत। नवरात्र उत्सवाची सुरुवात ही प्रतिपदा तिथीला घटस्थापनेपासून होत असते व या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना केली जाते। परंतु ही घटस्थापना कलश स्थापना शास्त्रानुसार विधीनुसार होणे गरजेचे आहे। यामध्ये एकही चूक होता कामा नये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी करावी याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे। शारदीय नवरात्राची सुरुवात ही सोमवार दिनांक 22 सप्टेंबर पासून होणार असून घटस्थापना ही याच दिवशी केली जाणार आहे। या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बघूया। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:19 पासून ते 7:49 पर्यंतचा असणार आहे। या वेळेत घटस्थापना केल्यास अतिशय उत्तम असेल। यानंतरचा अभिजित मुहूर्त जो आहे तो सकाळी 11:55 पर्यंतचा असणार आहे। हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आहे कारण कलश हे सर्व मांगल्याचे प्रतीक मानले जाते। तसेच कलशाच्या मुखात भगवान विष्णू, गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी निवास करतात आणि सोबतच कलशाच्या मध्यभागी देवी लक्ष्मीचा वास असतो। याशिवाय घट हा ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तींचे प्रतीक देखील मानले जाते। फक्त घट किंवा कलश घरातील वास्तूतील दोष कमी होतो आणि केलेले पूजन सफल होते। म्हणून कोणत्याही पूजेच्या वेळेस कलश पूजन हे महत्त्वाचे असते, अतिशय आवश्यक देखील असते। नवरात्रीच्या या दिवसात कुळाचार म्हणून अनेक घरांमध्ये घटस्थापना करण्याची परंपरा आहे। परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने घट घरात कसा बसवावा याची सखोल माहिती बघूया। नवरात्रीमध्ये कुळाचाराप्रमाणे तसेच नवरात्रीत जी आपण घटस्थापना करणार आहोत ती घटस्थापना यथायोग्य पद्धतीने असावे। व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणं असेल, मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। अश्विन नवरात्रातील कुळाचार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। त्याच माध्यमातून अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत घटस्थापना करून आई भगवतीची सेवा रुजू केली जाते। नवमीपर्यंत साजरा होणाऱ्या या उत्सवाला नवरात्र उत्सव असे म्हटले जाते, ज्यालाच आपण शारदीय नवरात्र असे देखील संबोधतो। 9 दिवस चालणारा हा उत्सव 10व्या दिवशी अर्थातच दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते। या वेळेला नवरात्र उत्सव सुरू होणार आहे प्रतिपदा तिथीला दिनांक 22 सप्टेंबर रोजी आणि या नवरात्रीची समाप्ती असणार आहे महानवमीला 1 ऑक्टोबर रोजी। महाअष्टमी असणार आहे 30 सप्टेंबर आणि नवमी तिथी 1 ऑक्टोबरला। तर मग दुसऱ्या दिवशी आहे दसरा म्हणजेच विजयादशमीचा उत्सव आणि हा विजयादशमीचा उत्सव असणार आहे 2 ऑक्टोबर या दिवशी। प्रत्येक घराघरातून साजरा होत असलेला हा उत्सव आपल्याला लाभलेल्या कुलदेवीतील असलेले देवत्व अधिक प्रभावी होऊन आपल्या वास्तूवर, आपल्या कुटुंबावर कुलदेवीचे कृपाछत्र आहे आणि हे असलेले कृपाछत्र अधिकच दृढ व्हावे यासाठी, आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे यासाठी आपल्या धर्मशास्त्रात या देवी नवरात्राच्या व्रताचे महत्त्व सांगितलेले आहे। आणि म्हणूनच नवरात्रात जितक्या अधिक आवडीने आणि भक्तिभावाने मनपूर्वक कुलदेवीची भक्ती केली जाते तितक्याच अधिक प्रमाणात त्या कुटुंबाला आई भगवतीचा आशीर्वाद मिळत असतो। नवरात्र उत्सव हा देवीचा म्हणजेच शक्ती उपासनेचा असल्यामुळे त्याला अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म कुळाचार असतो। शारदीय नवरात्राचा हा कुळाचार आज जवळजवळ सगळ्याच कुटुंबांमध्ये पाळला जातो आणि ते गरजेचे देखील आहे। सध्या बरेच कुटुंब विभक्त स्वरूपात असतात, ज्यांनी आपले देव वेगळे केलेले आहेत। जर आपण आपले अन्न स्वतंत्रपणे शिजवत असलो
म्हणजेच सगळ्याच गरजेच्या वस्तूही स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या असतील तर अशा वेळेस कुळधर्म आणि कुळाचार हा फक्त मोठ्या भावाकडे सोपवून चालणार नाही आणि ते योग्य देखील म्हटलं जाणार नाही. ज्या घरांमध्ये स्वयंपाक उपजीविकेचे साधन हे स्वतंत्र आहे तर अशा प्रत्येक घरामध्ये कुळधर्म कुळाचार हा देखील स्वतंत्रपणे केला जावा किंबहुना केला गेला पाहिजे. आपल्या कुलदेवीची उपासना साधना देखील आपण प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून केली पाहिजे. कारण कुळाचाराच्या माध्यमातून आपण जिथे निवास करतो त्या वास्तूला त्या वास्तूमधील व्यक्तींना त्या प्राप्त होणाऱ्या शुभ ऊर्जेचा फायदा होत असतो. कुळाचाराच्या माध्यमातून कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो. कुलधर्माच्या संस्काराने आपल्या घरातील मुलांच्या मनामध्ये देखील चांगला संस्कार होऊन पुढील येणाऱ्या पिढ्यांच्या मनामध्ये एक चांगली स्मृती तयार होते. या कुलदेवतेचे ज्या घरात रोज पूजन केले जाते, भक्तिभावाने कुळाचाराचे पालन केले जाते, त्या कुटुंबाला अनेक अनेक आशीर्वाद लाभतात. परिणामी अशा कुटुंबांमध्ये आरोग्य, संपत्ती, संतती आणि नोकरी, व्यवसाय इत्यादी सर्व गोष्टींमध्ये कुलदेवीचा आशीर्वादाने संपन्नता प्राप्त होते. ज्या घरात कुलदेवतेची उपासना नित्य नियमाने केली जाते त्या घरात कुलदेवते चैतन्य कायम असते. परंपरेप्रमाणे कुलाचाराचे जे मार्ग सांगितले असतात ते यथोचित पालन करणे हे आपले आद्य कर्तव्य मानले जाते. देवतेचे नवरात्र हे वेगवेगळे असतात. त्यामुळे अश्विन नवरात्र अर्थातच शारदीय नवरात्रांमध्ये फक्त देवीच्या टाकाला घटी बसवले जाते. काही घराण्यांमध्ये अज्ञान असल्यामुळे सर्वच देवांना नागवेलीच्या पानावर ठेवून घटस्थापना केली जाते. मात्र ही पद्धत संपूर्णपणे अत्यंत चुकीची असून देवी नवरात्रात फक्त आणि फक्त देवीच्या घरात देव्हारात असलेल्या कुलदेवीच्या टाकालाच घटी बसवावं व इतर देवतांची रोजच्या रोज यथायोग्य नेहमीप्रमाणे पूजा आराधना करावी, अभिषेक करावा. घटस्थापना केल्यानंतर देवीचे स्तोत्र मंत्र पठण करावेत. दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे देखील वाचन तुम्ही या कालावधीमध्ये करू शकतात. दुर्गा सप्तशतीचे पाठ किती करावेत, कसे वाचावेत याचा स्वतंत्र व्हिडिओ पुढे येणारच आहे. त्याचाही आपण नक्कीच फायदा घ्याल. सांगण्याचे तात्पर्य असे की विविध स्तोत्र मंत्र पठण करून कुलदेवीची सेवा आपल्या कुटुंबात व्हावी. आपल्या कुटुंबावर असलेले कृपाछत्र संरक्षण कवच आहे ते आपल्याला लाभावे. त्यामुळे प्रत्येकाने कुळाचार हा यथोचित पालन केला पाहिजे. ज्यात कधीही खंड पडू नये, आपापल्या चांगल्या कल्याणकारक शक्तींचा अनुभव यावा असं वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले आपले उत्सव कुळाचार अगदी मनापासून आणि श्रद्धेने पालन करावेत. आता अश्विन नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करतात याची सुद्धा माहिती बघूया. सर्वप्रथम शेतातली काळी माती आणावी, छोट्या टोपलीत ती घालावी. काळी माती घेताना ती स्वच्छ करून कोरडी असल्यास चाळून घेतली तरी हरकत नाही. त्यावर थोडे गहू पेरावेत आणि पाणी शिंपडून घ्यावे. या मातीला वेदी असे म्हटले जाते आणि म्हणूनच या मातीचे पूजन करताना ओम वेदिकाय नमः असे म्हणून गंध धूप फूल वाहून पूजन केले जाते. त्यानंतर त्या मातीवर थोडे थोडे पाणी शिंपडावे. या टोपलीतील मातीवर मध्यभागी घटस्थापना करावी. घटस्थापना म्हणजे एक मातीचा घट आणून तो ठेवावा. नंतर त्या मातीवर थोडे थोडे पाणी शिंपडावे. या टोपलीतील मातीवर मध्यभागी घटस्थापना करावी. घटस्थापना म्हणजे एक मातीचा घट आणून तो ठेवावा. त्याच्या गळ्याला 11 वेढे असलेले कंकण बांधावे. या घटाला हळदी कुंकवाची बोटं ओढा. कलशात पाणी घालून थोडे गंगाजल घालावे. पैसा, सुपारी, हळद कुंकू घालावे. या घटाला कधीही दुर्वा वाहू नयेत. देवी पूजना या वर्ज्य मानल्या जातात. त्यामुळे या देवीच्या घटात वापरू नयेत. कलशाला 5 पानं नागवेलीची लावावीत. तांब्याची लावली तरी देखील हरकत नाही. त्यावर नारळ ठेवावा. आता या नारळाऐवजी काही ठिकाणी घटावरच तामान ठेवून त्यातच देवीच्या टाकाला स्थापन केलं जातं. ज्या कुटुंबाचा जसा कुळाचार असेल त्या पद्धतीने घटस्थापना करावी. हे घटस्थापना केल्यानंतर पहिल्या दिवशी नागवेलीच्या 9 पानांची माळ घालावी. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देवीची 9 रूप, 9 माळा आणि 9 नैवेद्य यांची यथोचित माहिती आपण जाणून घेतलेली आहे. जर कोणाचा तो व्हिडिओ बघायचा राहून गेला असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे. तिचाही तुम्ही लाभ घेऊ शकतात. युट्यूबला जाऊन आपण तो व्हिडिओ सर्च केला तर तो तुम्हाला बघता येऊ शकतो. त्यानंतर घटाच्या समोर एक अखंड दीप लावावा आणि घरामध्ये मातीचा मोठा दिवा लावावा. आता हा दिवा काही घरांमध्ये दगडाचा दिवा लावला जातो तर कोणी नंदादीप लावत असतं. जो कोणता दीप तुम्ही तुमच्या घरी लावत असाल त्या दिव्याची यथोचित पूजा करावी आणि तो दिवा प्रज्वलित करावा. जमिनीवर ठेवू नये.
मग त्याचे पूजन देखील करू नये. एका छोट्या पाटावर थोडं तांदळाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर दिवा ठेवावा. दिव्यांची ज्योत ही घटाकडे असावी. मिणमिणता प्रकाश घटासमोर असावा. बाजूला सर्व देव घटाशेजारी न ठेवता फक्त देवीचा टाक स्थापित करावा. आता देवीचा टाक स्थापित करताना त्या टाकाला षोडशोपचारे पूजन करावे. छान गोडधोड नैवेद्य करावा. आई साहेबांना अभिषेक घालावा. त्यानंतर नैवेद्य द्यावा. त्यांना विनंती करावी, आई साहेब आता घटी बसा. अशी विनंती करून तुम्ही जी सेवा करणार असाल त्या सेवेचा संकल्प देखील तुम्हाला याच दिवशी करायचा आहे. 9 दिवसात एवढी सेवा आम्ही आपल्या चरणी रुजू करणार आहोत. सर्व कुटुंबियांनी मिळून या 9 दिवसात आई भगवतीची यथाशक्ती सेवा करावी. विविध स्तोत्रमंत्रांचे पठण करावे. ज्यायोगे तुमच्या कुटुंबात असलेल्या सर्व समस्यांचे निवारण होऊन आई भगवतीचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला मिळेल यात शंकाच नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.